हे तुम्ही महिनाभर करून बघा, तुमच्या कुटुंबामध्ये चैतन्य येईल, आनंदाने भरून जाईल आणि पैसे येण्याचा मार्ग सुचत जाईल. घरी येताना एक वस्तू आणायला पाहिजे कमावत्या माणसाने. याच्या मागचं शास्त्र काय? तर शास्त्र असं आहे त्याच्या मागे की जो कमावता माणूस आहे, म्हणजे आपण अनेक घरं बघतो असे मेलेले असतात, म्हणजे उत्साह नाही माणसांमध्ये, नाही घरामध्ये. घरात गेल्यावर असं उत्साह आनंद वाटत नाही, चैतन्य वाटत नाही. याचं कारण असं आहे की तुमच्यामध्ये ती सुसंवाद नाही आहे. तो सुसंवाद हवा असेल तर तुमच्या घरातल्या कमावत्या माणसाने घरी येताना एक वस्तू आणायची. वस्तू म्हणजे घरात तेल असेल, मीठ असेल, काय तुमच्या घरात लागेल, कोथिंबीर आणा, नाहीच काही तर चॉकलेट आणा मुलांसाठी, स्वतःसाठी 1 रुपयाची वस्तू आणा. पण घरी येताना रिकाम्या हाताने यायचं नाही. याचे फायदे असे होतात, याच्यामागे कुठलं धार्मिक कारण नाही, काही नाही, शास्त्रीय कारण आहे, लॉजिकल कारण आहे. वस्तू जेव्हा तुम्हाला घरी आणायची, समजा 4 लोक घरातले, 2 कमावते, तर तो पण केळी आणतो ना, आपण केळी आणतो, तो पण साखर आणतो, तो हा पण साखर आणतो, तर डबल होऊन जातं. तर ती पहिल्या दिवशी चूक झाली, दुसऱ्या दिवशी तो फोन करतो एकमेकाला, म्हणजे घरात एकमेकांचा संवाद होतो की बाबा काय आणायचं आहे आता. म्हणजे दोघं भाऊ एकमेकांशी घरच्यांशी बोलतात, तिघांचा घरी कोण आलं गेलं याचा पण पत्ता लागून जातो. मग काही एखादी वस्तू एक्स्ट्रा आणायची, दूध आणायचं, दही आणायचं, ते आणता येतं. दुसरी गोष्ट आणतोय त्याला काहीतरी आणायचंच आहे रोज, पण दुसरं आणत नाही. मग अडचणीत असेल का, कुठे फसलेला असेल का, याला रोजगार नसेल का, याच्यावर कुटुंब विचार करतं. म्हणजे मग तो आणेल याच्यासाठी प्रवृत्त करतात, नोकरी शोधायला किंवा त्याला मदत करायला किंवा त्याचं टेन्शन दूर करायला. याच्यातून असा सुसंवाद होतो. तिसरा फायदा असा आहे की तुम्हाला काही आणायचं आहे, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं, 100 रुपयाचं, तर ते 2 रुपये कुठून येतील याचा विचार पहिल्या डोक्यात असतो. की आज मला दूध घेऊन जायचं आहे 100 रुपयाचं, तर 100 रुपये कुठून येतील असा माणूस विचार करतो ना. त्यामुळे प्रत्येकाने, लोकांनाही मला सगळ्यांना सांगायचं आहे की घरी जाल तुमच्या घरातला कमावता माणूस, तर कोथिंबीरची जोडी घेऊन जा, भाजीपाला घेऊन जा, 1 रुपयाचं चॉकलेट घेऊन जा, पण रिकाम्या हाताने दिवसातून एकदा तरी घरी जायचं नाही. याच्यामुळे काय होईल, तुमच्या कुटुंबाचा सुसंवाद वाढेल, पैसे येण्याचा मार्ग सुचेल ना. मग तुम्ही खर्च करता याचा अर्थ कमवायचे कसे याची अक्कल चालेल. आता माझ्याकडे 200-300 रुपये आहे तर मी फालतू खर्च करतोय बाहेर, पण हा जो नियम ठरला आहे घरी एक वस्तू आणायची आहे, तर मी पहिले सांगतो की मला 50 रुपयाची वस्तू घेऊन जायची आहे, तर मी ते तिकडे 300 खर्च करायची, जे 250 रुपये इकडे कसे वाचवता येतील 50 खर्च करायचे असा विचार करतो. त्यामुळे फालतू खर्च टळतो, कुटुंबाचा सुसंवाद वाढतो. आणि घरी वस्तू आणलीच, घरची लक्ष्मी असेल, तुमची बाई असेल, आई असेल, ताई असेल, भाऊ असेल, तो प्रसन्न होतो. अरे दादाने काय आणलं, पप्पाने काय आणलं, भाऊने काय आणलं. घरामध्ये एक संवाद आहे, याने भाजी आणली, त्याने दूध आणलं, त्याने केळे आणले, त्याने साखर आणली. कुटुंबामध्ये एक उत्साह असतो. घरची जी बाई किचनमध्ये असते तिला काही टेन्शन राहत नाही. तिला माहिती आहे की आज आपला काय राई संपलेली आहे, आज येणार आहे. खात्रीने तिला माहिती आहे की आपल्याकडे काहीतरी वस्तू संपली आहे, हा आणणारच आहे आज, म्हणजे घरातला एक माणूस काहीतरी आणणार आहे. त्यामुळे घरी येताना कधीही रिकाम्या हाताने येऊ नका. हे तुम्ही महिनाभर करून बघा, तुमच्या कुटुंबामध्ये चैतन्य येईल, आनंदाने भरून जाईल आणि पैसे येण्याचा मार्ग सुचत जाईल. रित्या हाती येऊ नये, रित्या हाती घरी यायचं नाही. त्याच्यामुळे तुम्ही निश्चितपणे ठरवा. महिना 2 महिना माझा अनुभव घ्या, हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. छान विचार आहे, भरभराट होईल, चैतन्य येईल, आनंद वाटेल, घरचे खुश राहतील. तुमच्या घरात लहान मुलं असतील ते आनंदाने वाट बघतील तुमची की चॉकलेट तरी येणार आहे, दूध तरी येणार आहे, केळी तरी येणार आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्ही आजच लागू करा, आचरणात आणा, निश्चितपणे तुमचं कल्याण होणार आहे. तुमच्या कुटुंबात महिन्याभरात वेगळं चैतन्य दिसेल, बदल दिसेल. नेमके नेमके त्याच नाही विचारतात घरात काय आहे नाही, त्यांना वांगे चांगले दिसत आणि त्याच दिवशी नेमके मी वांगे घेतलेले असं. म्हणून मग एकमेकांना फोन करायचा की बाबा आता तुम्ही काय आणणार आहे का, नाही तर मी आणतो. म्हणजे दूध तू पण आणशील, मी पण आणेल, डबल नको व्हायला. 3 ते 4 वेळेस असं म्हणजे कुटुंबाचा सुसंवाद वाढतो. दरम्यान घरचा फोन बंद आहे किंवा काही अडचण आहे, बोललोच नाही, तर घरी जर माझा मुलगा सांगतोय पप्पा आत्या आले आज, तर मला बाहेर येऊन आत्या आली म्हणजे मला काहीतरी वेगळं घेऊन जायचंय. म्हणजे एक वेगळं आत्याला सरप्राईज आणखी, तिला थोडी माहिती की आमचं काय बोलणं झालंय असं.